वरून त्याच्या जाहिराती करायच्या. अरे पण जाहिराती असतात कुणाच्या? तुम्ही सांगा राजो, मी तर काय लहान माणूस आहे, मी खेड्यातली आहे, तुम्ही आपली शहरी भागातली, जगातल्या म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानीत राहणारी तुम्ही कॉस्मोपॉलिटन सिटी मधले आहात. तुम्हाला अमेझॉन कळते, नेटफ्लिक्स कळते, काय काय बारा भानगडी कळतात. तुम्ही मोबाईल हातात घेता, स्क्रोल करता. स्क्रोल मध्ये तुम्हाला कधी पुस्तकाची जाहिरात मिळते? दुधाची जाहिरात, तुपाची जाहिरात, बदामाची जाहिरात, मनुक्याची जाहिरात, योगकर्माची जाहिरात, पंचकर्माची जाहिरात, कीर्तनाची जाहिरात. जे जे आपल्या हिताचं आहे त्याची कशाचीच जाहिरात नसते. जाहिरात कशाची असते? जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात कशाची आहे? खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार आप मैं और बैक पाइप पर. जाहिरात कशाची असते? बोलो जुबा. काय जाहिरात वाईट गोष्टींची असते. शिंदेंना किंवा फडणवीसांना जाहिराती कराव्या लागतात कारण ते वाईट विचारांचे लोक आहेत. त्यांचा विचार वाईट आहे, त्यांचा विचार महाराष्ट्राला बुडवण्याचा आहे. माय मावल्यांनो, साधं गणित आहे. तुमचा भाऊ तुम्हाला कधी गावाकडून भेटायला येतो, गावाकडून वानोळा आणतो, ज्वारी आणतो, गहू आणतो, पापडी आणतो, कुरवडी आणतो, लोणचं आणतो, मसाले आणतो, जाता जाता 10-5 हजार असेच हातात ठेवून जातो. तिकडे गेल्यावर त्या वांद्रेच्या स्टेशनच्या तिथं बॅनर लावतो का? लाडक्या बहिणीला 2 पोती देऊन आलो, लाडक्या बहिणीला मसाला लोणचं देऊन आलो. करतो? नाही करत. का करत नाही? माझ्या मामांनी माझं शिक्षण केलं, माझे वडील वारले, मामांनी शिक्षण केलं, लग्न केलं, सगळं केलं. मामांनी आमच्या बॅनर नाही लावला अजिबात. का लावला नाही? बहिणीच्या नात्याची मर्यादा कळते. बहिणीच्या नात्याचा